नमस्कार, मी हिमांशू टेंबेकर. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की साधारणतः एम-पी-एस-सीने जो आपला पॅटर्न बदलला आहे, तर त्या संदर्भात आपण थोडीफार चर्चा केली होती. आणि या जुजबी चर्चेनंतर मी म्हटलं होतं की मी साधारणतः इथिक्स आणि एसे वगैरे तसेच GS 1 to 4 या संदर्भात आपण सखोल चर्चा करणार आहोत. तर आज आपण साधारणतः एसे ह्या मॉड्यूलवर चर्चा करणार आहोत. जे UPSCचा एसे आहे, तर त्याच्यामध्ये असे काय डायरेक्टिव्ह दिले आहे आयोगाने आणि MPSCने जेव्हा 250 मार्काचा एसे केला आहे, तर तेव्हा साधारणतः काय गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे लिहिताना, कारण अजून MPSCचे डायरेक्टिव्ह आले नाहीये, पण बहुधा हे दोघी आयोगांनी सारखेच डायरेक्टिव्ह दिले असावे किंवा त्यांनी गृहीत धरले असावे. तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर प्रथमतः आधी जे पॅटर्न होतं MPSCचं त्याच्यामध्ये साधारणतः 500 शब्दात तुम्हाला एक एसे लिहायचा होता आणि ह्या एसेची निवड तुम्हाला साधारणतः 4 ऑप्शन्स मधून करायची होती. 4 पर्यायांपैकी एक एसे निवडायचा होता. 500 शब्दांचा एसे लिहिताना आपल्यासमोर खूप मर्यादा असतात. कारण आपण जे एकंदरीत वाचन करतो GS 1 म्हणा, GS 2 म्हणा, GS 3, GS 4, तर त्या वाचनानंतर आपल्याकडे अँपल ऑफ डाटा असतो लिहिण्यासारखा एखाद्या संदर्भात. पण स्पेस क्रंच असल्यामुळे आपल्याला शब्दांची योग्य निवड, तसेच उदाहरणांची योग्य निवड, तसेच पॅराग्राफ मध्ये किती अंतर ठेवावे, किती मुद्दे गृहीत धरावे, जे इंट्रोडक्शन आहे त्याला किती वेळ द्यावा किंवा त्याला किती स्पेस द्यावा, बॉडी, कन्क्लुजन, तर याच्या संदर्भात नेहमी गोंधळ असायचा. कारण विद्यार्थ्यांना 500 शब्दात हे सगळं मांडणं थोडं कठीण होतं. त्या प्रमाणात UPSCचा सर्वप्रथम पॅटर्न हा 2500 शब्दाचा होता. एक एसे असायचा. तर ज्या एक एसेमध्ये 2500 शब्दात तुम्हाला तो 3 तासात पूर्ण करायचा होता. आणि साधारणतः 3 तासात असे लांबलचक एसे पूर्ण करताना तुमच्या एकूण बुद्धी प्रावीण्याचा तसेच तुमच्या लेखन कौशल्याचा कस लागतो. त्याच्यामुळे साधारणतः 15-20 किंवा अर्धा तास सुद्धा ब्रेनस्टॉर्मिंगला त्याआधी देऊन हे एसे लिहायचे असतात. त्यानंतर आयोगाने म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांचा पॅटर्न बदलला. त्यांनी 2 एसे देण्यास सुरुवात केली. 1200 शब्दांचे साधारणतः 2 एसे ते देतात. 3 तासात तुम्हाला ते 2 एसे कंप्लीट करावे लागतात. सेक्शन ए, सेक्शन बी अशा स्वरूपाचे ते असतात. आणि 2 सेक्शनमध्ये 4-4 एसे असतात. 4-4 पर्याय तुमच्यासमोर असतात. त्यापैकी तुम्हाला कोणताही एक पर्याय प्रत्येक सेक्शनमधून निवडायचा असतो. तर आधी असं होतं की हे जे निबंध असायचे हे साधारणतः GS शी रिलेटेड असायचे. उदाहरणार्थ स्त्री सशक्तीकरण म्हणा किंवा तुमचं संघराज्य पद्धती म्हणा, अशा काही गोष्टी आहेत तर त्या याच्यात इन्क्लूड असायच्या. पण गेल्या 3-4 वर्षात जे एकंदरीत बघण्यात आलं आहे ते असं आहे की आता फिलॉसॉफिकल एसेजवर जास्त भर दिला जातो. ठीक आहे. वैचारिक जे निबंध आहेत किंवा आपण म्हणतो सिद्धांतिक निबंध, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही विशिष्ट सिद्धांत हे लक्षात घेऊन त्यांची जी ऍप्लिकेबिलिटी आहे तुमच्या एकंदरीत जीवनात किंवा एकूण जे तुम्ही बघता आज सभोवताली जे करंट अफेअर्स आहे त्याच्यामध्ये, तर ती लक्षात घेऊन तुम्हाला निबंधामध्ये द्यायची असते. मग आता ह्या निबंधामध्ये विद्यार्थ्यांना जास्त एफर्ट्स टाकावे लागतात का, त्याचं मी कारण तुम्हाला सांगतो. GS टाईप जे निबंध आहेत ते साधारणतः तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयासंबंधी आहेत, त्याचं तुम्हाला नॉलेज असेल, त्याचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं, बॉडी व्यवस्थित लिहिली, म्हणजे इंट्रोडक्शन व्यवस्थित केलं, बॉडी लिहिली, कन्क्लुजन केलं, तुम्हाला त्याचं एकूण जे संदर्भ आहे ते सगळे माहिती आहे. त्याच्यामुळे तो एसे फ्लो मध्ये वाटू शकतो, की सुरुवात, मध्य आणि शेवट. पण जे सिद्धांतिक एसे असतात तर त्याला बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की साधारणतः आपल्याला सुरुवात कुठून करायची, त्याच्यात उदाहरणं कशी द्यायची आणि ती जी वैचारिक मांडणी आहे ती कशा पद्धतीने फ्लो मध्ये असल्यासारखी जाणवली पाहिजे. तर हा सगळ्यांना एक कॉमन प्रश्न पडत असतो. मग ह्या 2 एसे मध्ये UPSCने बरेच विषय दिले. फॉर एक्झाम्पल की हॅपीनेस, सॅटिस्फॅक्शन, मग लुकिंग विदिन, लुकिंग मोर दॅन यू शुड लुक आउट, यू शुड लुक इन, असे काही एसे आहेत. किंवा तुम्ही जर काही विषय म्हणजे टॉपिक बघितले एसेचे तर तुम्हाला कळेल द हँड दॅट रूल द क्रॅडल कॅन रूल द वर्ल्ड. ठीक आहे. की आपण जे मराठीत म्हणतो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगते उद्धारी.
अशा काही ज्या एकूणच गोष्टी आहेत, तर त्या याच्यामध्ये इन्क्लूड होतात. मग आता हेच पॅटर्न एमपीएससीने सुद्धा राबवण्याचा निर्णय घेतलाय आणि ह्यामुळे आता तुम्हाला तुमची लेखन पद्धती सुधारणे आणि अ, एकूण प्रॅक्टिस 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 करणे हे क्रमप्राप्त झालंय. ठीक आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की जीएसचा अभ्यास करून मी साधारणतः 500 शब्दाचा आरामात एसे लिहून येईल. आता 250 मार्काचं तुमचं एकूण एसे आहे. जेव्हा 141 मार्क एसे मध्ये मला मिळाले होते, तेव्हा एज किती मिळतो याचा तुम्ही अंदाज घ्या. इतरांना साधारणतः ॲव्हरेज 110, 115 मार्क असतात. पण त्याच्यावरती मला जे साधारणतः 30 मार्क होते असं समजा. तर त्यामुळे काय एज मिळतो आणि तुमचा रँक किती वर जाऊ शकतो याचा तुम्ही अंदाज घ्या. तर त्याच्यामुळे आत्तापासून पुढच्या वर्षीच्या येणाऱ्या एसएची ही तयारी तुम्ही सुरू करा. त्यासाठी काय काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. राज्यसेवेचा अजून सिलेबस यायचा बाकी आहे. एसए संबंधित काय डायरेक्टिव्ह आपल्याला अजून माहित नाही. पण साधारणतः यूपीएससीचे जे डायरेक्टिव्ह आहे ते काय आहे ते आपण एकदा बघू. तर आपला जो ग्रुप आहे एमपीएससी स्वाध्याय, त्याच्यामध्ये मी ते डायरेक्टिव्ह टाकले आहेत. तर त्या डायरेक्टिव्ह मध्ये साधारणतः 3-4 गोष्टी दिलेल्या आहे की कोणताही एसे जेव्हा तुम्ही लिहिता तर त्याच्यात काय गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजे असं आयोगाने सांगितलंय की आम्ही काय बघतो. ठीक आहे. मग त्याच्यात आयोग काय म्हणतोय ते आपण बघूया. तर बघा, आयोग म्हणतोय कॅन्डिडेट मे बी रिक्वायर्ड टू राईट द एसे ऑन मल्टिपल टॉपिक्स. दे विल बी एक्सपेक्टेड टू कीप closely to the subject of essay to arrange their idea in orderly fashion and write concisely. Credit will be given to effective and exact expression. आता हे जे इफेक्टिव्ह एक्झॅक्ट एक्सप्रेशन आहे किंवा ऑर्डरली फॅशन मध्ये मांडणे आहे किंवा कन्साइज रायटिंग आहे, तर ह्या शब्दांवर जोर आहे हे लक्षात घ्या. साधारणतः पहिला जो कीवर्ड आहे की एसे काय करायचा आहे, तर पहिला आहे की मल्टिपल टॉपिक्सवर लिहायचं. इथे तुम्हाला मल्टिपल टॉपिक्स दिले जातील. कदाचित भारतातलं ज्या कृषी क्षेत्रासंबंधी समस्या आहेत त्याच्याबाबत दिलं जाईल. त्याच्यानंतर ज्या एकूण तुमच्या शिक्षण क्षेत्रासंबंधी समस्या आहेत त्याच्याबाबत दिला जाईल. त्याच्यातल्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहे. त्याच्यानंतर तुमचं स्किल डेव्हलपमेंटवर असू शकतो. तुमच्या एकंदरीत दारिद्र्यावर असू शकतो एखादा एसे. त्याच्यानंतर आपण बघायला गेलो तर सायन्स अँड टेकवर असू शकतो किंवा काही फिलॉसॉफिकल टॉपिक असू शकतात की मटेरियलिझम की तुमचं म्हणजे चंगळवाद किंवा भौतिकतावाद की तुमचा स्पिरिच्युअलिझम. ठीक आहे. तर अध्यात्मवाद. तर ह्या गोष्टी तुम्ही वाचनात आणा. एकंदरीत जेव्हा तुम्ही वाचताय, न्यूजपेपर वाचताय, याच्या आधी तुम्ही फक्त करंट अफेअर्स फॅक्ट ओरिएंटेड वाचत असाल, तर आता ते अनालिटिकल किंवा तुमचं जे तुम्ही विश्लेषण करता त्या स्वरूपात ते वाचण्यात सुरुवात करा. ठीक आहे. की कोणत्याही विषयाच्या बाबतीत तुमचं एकांगी मत नको. तुम्हाला त्या नाण्याच्या दोघी बाजू माहीत पाहिजे आणि ते नाणं कशा प्रकारे म्हणजे योग्य पद्धतीने चालण्यासाठी त्याच्यात अजून काय सुधारणा पाहिजे हेही तुम्हाला माहित पाहिजे. मग हे तुम्हाला कुठून मिळेल, तर वेगवेगळे विशेषज्ञ हे पेपरमध्ये लेख लिहित असतात. काही काही ठिकाणी लेक्चर्स असतात. राज्यसभा टीव्ही जे आता लोकसभा टीव्ही झालंय, संसद टीव्ही झालंय, तर त्याच्यामध्ये डिबेट असतात. तर त्या डिबेट बघण्यास सुरुवात करा. हे बेसिक्स आहे. द हिंदू पेपर वाचा. ठीक आहे. येणाऱ्या काळात आपण द हिंदूवर कदाचित मराठीमध्ये डिस्कशन घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर ह्या छोट्या छोट्या पायऱ्यांपासून तुम्ही सुरुवात करा, तर तुम्ही वरच्या पायरीवर पोहोचणार आहात. मग आता आपण जसं बघितलं की मल्टिपल टॉपिक्स हा पहिला विषय होता. मग त्याच्यानंतर दुसरा आहे की स्टुडंट नीड टू कीप क्लोजली टू द सब्जेक्ट. हा खूप महत्वाचा विषय. आणि जे विद्यार्थ्यांचे एकूण मी जेव्हा निबंध तपासतो तेव्हा एक साधारणतः प्रॉब्लेम येतो की एवढ्या मोठ्या निबंधामध्ये विषयाला धरून राहणे हे विद्यार्थ्यांना जमत नाही. मग ते काय करतात, भरकटत जातात. एखादी गोष्ट लिहिली किंवा एखादा मुद्दा मांडला तर तो 3-4 पॅरेग्राफ भर ते भरकटवतात. ठीक आहे. हा एक गोष्ट, ही एक गोष्ट आहे. दुसरं म्हणजे की विषयाला धरून न लिहिता ते तिसऱ्याच विषयाकडे वळून जातात की त्यांना विषय समजत नाही. हे का होतं, कारण त्यांना विषय समजत नाही. त्यामुळे विषय समजून घेऊन मग लिहिणं खूप महत्वाचं. आणि त्यासाठी तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंगला, ठीक आहे, किंवा एखाद्या विषयावरच्या मननाला जास्त महत्व दिलं पाहिजे. जर तुम्हाला 3 तासाचा पेपर लिहायचा आहे तर साधारणतः 20 ते 25 मिनिटं तुम्ही एखाद्या विषयाला
मनात तुमच्या त्याचं विश्लेषण करून, त्याचं मनन करून, त्याचं आकलन करून, त्याच्या संबंधित विविध मुद्द्यांचा विचार करून ते कागदावर मांडण्यापर्यंत तुम्ही तो सगळा वेळ व्यतीत केला पाहिजे. फक्त विषय बघितला आणि तुम्ही लिहायला सुरुवात केली कारण तुम्हाला वेळ पुरणार नाही असं करू नका. यामुळे एसेची क्वालिटी डिग्रेड होते आणि लिहिताना तुम्हाला समस्या येतात की आता थांबायचे कुठे आणि पॅराग्राफ कसे बदलायचे, आता कोणता विषय आधी मांडायचा, कोणता विषय नंतर मांडायचा, तर असं करू नका. ठीक आहे. त्याच्यामुळे विषयाला चिकटून राहण्यासाठी 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, त्या विषयासंबंधित तुम्हाला सामान्य ज्ञान असलं पाहिजे. ठीक आहे. त्या विषयाला धरून जे जे मुद्दे आहेत ते तुम्ही आधी कागदावर मांडून घ्या. दुसरा, की त्या विषयासंबंधित ज्या काही गोष्टी तुम्हाला माहित आहे किंवा समजा काही अनेक्डोट आहे, काही स्टोरीज आहे, काही घटना आहे रिसेंटली घडलेल्या, तर त्या मांडायचा प्रयत्न करा. उगाच एक चांगली घटना आहे जी एसे मध्ये असली पाहिजे, त्या विषयाशी ती संबंधित नाहीये, पण तरी ती ओढून ताणून तुम्ही त्या विषयात निबंधात घालताय असं करू नका. फॉर एक्झाम्पल, की काही लोकांना करंट अफेअर्स लिहायची सवय असते. ठीक आहे, खूप चांगली सवय. पण जर रशिया युक्रेन वॉर याच्या संबंधित तुम्हाला करंट अफेअर्स टाकायचा आहे आणि एज्युकेशनचा एसे आलाय, ठीक आहे, किंवा एकूण हेल्थ संबंधी एसे आलाय, त्याच्यात तुम्ही तो ओढून ताणून टाकताय तर ते व्यवस्थित बसणार नाही, तो त्या साच्यात मावणार नाही आणि तुमचा एसेचा विचका होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे विषयाला धरून लिहिणं खूप महत्वाचं आहे. रशिया युक्रेन वॉर तुम्ही कुठे लिहू शकता? जेव्हा तुम्ही शांती संबंधित काही एसे लिहिताय, ठीक आहे, अहिंसे संबंधित काही एसे लिहिताय, इवन तुम्ही दारिद्र्या संबंधित काही एसे लिहिताय, ठीक आहे, त्याच्यानंतर स्थलांतर हा काही विषय आहे, त्याच्यानंतर भारताचा काही विषय आहे आत्मनिर्भर भारत, तर आत्मनिर्भर भारताला ह्या युद्धामुळे काही संधी मिळाल्या आहेत त्या संबंधित तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. पण उगाच नको असलेल्या विषयात ह्या सगळ्या गोष्टी भरकटवायच्या नाही. खूपच जास्त फ्लॉरी लँग्वेज यूज करायच्या नादात विषयापासून सुटायचं नाही. ठीक आहे. तर हा पहिला मुद्दा आहे की यू नीड टू स्टिक क्लोजली टू द सब्जेक्ट. विषयाला चिकटून राहा, विषयाला धरून राहा, त्याच्या आजूबाजूलाच फिरा. ठीक आहे. एक असं समजा की जे आपण रिंगण असतं पालखी सोहळ्यामध्ये, आता आपली जी वारी चालू आहे, तर त्या रिंगण जे आहे त्या रिंगणासारखंच तुम्हाला फिरायचंय विषयाच्या अवतीभोवती. ठीक आहे. तुमचा जो घोडा आहे तो अश्व तो त्या रिंगणाच्या आजूबाजूलाच पळायला पाहिजे. ते रिंगण त्याने सोडता कामा नये. त्याने ते रिंगण सोडलं, घोडा उधळला, तुमच्या निबंधाचा विषय तिथेच संपला. ठीक आहे. दुसरा त्यांचा महत्वाचा शब्द आहे की यू नीड टू अरेंज युअर आयडियाज इन ऑर्डरली फॅशन. आता ऑर्डरली फॅशन म्हणजे काय आहे? तर टप्प्याटप्प्याने किंवा मुद्देसूदपणे त्या मुद्दे ते मांडले गेले पाहिजे टप्प्याटप्प्याने. ठीक आहे. ऑर्डरली एका विशिष्ट मांडणी त्या निबंधाला असली पाहिजे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की विषय जरा ब्रॉड असला की मग आपण त्याच्यात वेगवेगळे विषय टाकतो. म्हणजे समजा तुम्ही पॉलिटिकल अँगल टाकला, तुम्ही इकॉनॉमिक अँगल टाकला, तुम्ही सोशोलॉजिकल अँगल टाकला, त्याच्यानंतर तुम्ही सायकोलॉजिकल अँगल टाकला, तुम्ही इथिकल अँगल टाकला. ठीक आहे. तर हे जे नैतिक गोष्टी आहेत ह्या टाकल्या, तर ते टाकताना तुमच्या विषयाला एक मांडणी असली पाहिजे. आता एक साधं उदाहरण मी नेहमी विद्यार्थ्यांना देतो की एखाद्या एसेचा फ्लो कसा असला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे की मानवाची उत्पत्ती झाली. ठीक आहे. म्हणजे हा जो ऐतिहासिक काळ आहे तो सगळा बायोलॉजिकल इव्होल्युशनचा आहे. तर जेव्हा एखादा तुम्ही एसे लिहिताय समजा, तर त्याच्यात प्रथमतः तुम्हाला लिहायचा इतिहास, की साधारणतः माणूस, म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया की असा एसे आहे ज्याच्यामध्ये मानवाच्या इतिहासाचा उल्लेख. मग मानवाचा इतिहास आम्ही लिहिला. मग माणूस जेव्हा एकटा एकटा जगत होता त्याच्यानंतर तो समूह स्थापन करायला लागला. मग जेव्हा तो समूह स्थापन करतो तेव्हा त्याच्याकडे येते सोसायटी, म्हणजे सोशिओलॉजिकल अँगल तुमचा आला. ठीक आहे. सोशिओलॉजिकल अँगल आल्यानंतर त्याला असं वाटलं की हे सगळे एकत्र आल्यानंतर आपल्याला एका पॉलिटिकल ऑर्गनायझेशनची गरज आहे. त्याच्यामुळे पॉलिटिकल अँगल आता आले पाहिजे. म्हणजे साधारणतः हिस्टोरिकल अँगल, सोशिओलॉजिकल अँगल, पॉलिटिकल अँगल. मग पॉलिटिकल अँगल आल्यानंतर इकॉनॉमिक गरजा वाढायला लागल्या, कॉन्सन्ट्रेशन व्हायला लागलं यांचं रिसोर्सेसचं. त्याच्यामुळे मग इकॉनॉमिक प्रिन्सिपल आले. मग त्या इकॉनॉमिक प्रिन्सिपलचा त्यानंतर उल्लेख झाला पाहिजे. आता इकॉनॉमिक प्रिन्सिपल आले त्याच्यानंतर एक्सप्लॉयटेशन झालं. एक्सप्लॉयटेशन झाल्यानंतर साधारणतः पर्यावरणाचा ऱ्हास झाला, पर्यावरणाची मोठी हानी झाली आणि त्यानंतर पर्यावरणाचा अँगल त्याच्यात आला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जर त्या ऑर्डरने तुम्ही जाता. हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला कुठेतरी गरज जाणवायला लागली की आपण हे थांबवलं पाहिजे. एका लिमिट पर्यंत आपण साधारणतः स्वतःला रेस्ट्रिक्ट केलं पाहिजे.
आपण आपल्या गरजांपुरता रिसोर्सेसचा वापर केला पाहिजे. आपल्या वागण्यात जस्ट आला पाहिजे किंवा न्यायी भावना आपल्या वागण्यात आली पाहिजे. मग हे सगळं येतं इथिकल अँगलमध्ये, की आपण इथिकल आपलं बिहेवियर ठेवलं पाहिजे. ठीक आहे? किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट ठेवली पाहिजे. मग त्याच्यात आपल्या विचारात न्याय असला पाहिजे, आपल्या वागण्यात न्याय असला पाहिजे. ठीक आहे. मग हे येतं इथिकल अँगलमध्ये, म्हणजे इथिकल अँगल सर्वात शेवटी आहे. तर ही मांडणी जी आहे ही फ्लो सारखी आहे. तुम्ही एक बघा, की जेव्हा तुम्ही एखादा झरा बघता, तो तो झरा किंवा धबधबा आहे म्हणा, तर तो जितक्या उंचावरून कोसळतो, त्याची जी कंटिन्युटी आहे किंवा वरून येणारा झरा आहे, तर जितका तो प्रवाही असला तितका तो शुद्ध असतो आणि जितका शुद्ध असला तितका तो आपल्या बघायलाही चांगला वाटतो. त्याच्यातलं पाणी नितळ असतं. ठीक आहे. बऱ्याच वेळा जे आपण म्हणतो, की जे साचतं, ठीक आहे, त्याला दुर्गंधी येते. तसंच तुमच्या विचारांचं आहे, तसंच झऱ्याचं आहे, तसंच तुमच्या निबंधाचं. तुमचा निबंध जोपर्यंत फ्लो मध्ये नसेल तोपर्यंत त्याला क्वालिटी कंटेंट देता येणार नाही. त्याच्यामुळे फ्लो हा खूप महत्वाचा आहे आणि फ्लो हाच एक विषय आहे जो एसेला तुमच्या जास्त मार्क देऊ शकतो. सगळ्यांकडे साधारणतः सारखीच माहिती असते. एखादा विषय जर तुम्ही दोघी तिघींनी लिहायला घेतला तर तुम्ही बऱ्याच वेळेस बघाल की 50% मुद्दे सेम असतात, 50-70% म्हणा. पण समोरचा मांडतो कसा आहे यावर ते बाकीचे मुद्दे सगळे डिपेंड आहे. ठीक आहे, की काय आपण मांडतोय आणि ते कशा पद्धतीने मांडतोय. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याकडे गोळी आहे तर ती तुम्ही हाताने मारताय का बंदुकीने मारताय याला महत्व आहे. मग ती तुम्ही कशी वापरताय याला जेव्हा महत्व आहे तेव्हा तुमच्या मांडणीवर तुम्हाला भर देणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर ऑर्डरली फॅशन हा खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि त्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या काळात जेव्हा निबंध लिहिताना होईल. आन्सर रायटिंग मध्ये सुद्धा हाच शब्द तुम्ही महत्वाचा ठरवू शकता, की कोणता मुद्दा कधी कुठे लिहायचा आहे, कोणाला कुठे प्राधान्य द्यायचंय. ठीक आहे. कुठे एक्सप्लेनेशन द्यायचंय आणि कुठे थांबायचंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. पुढचा शब्द आहे कन्साइजली. राईट कन्साइजली. भारूडभरती लिहू नका. टू द पॉइंट लिहा आणि अतिशय माफक शब्दात ते सगळं लिहा. भारूडभरती करू नका. बऱ्याच वेळेस इंट्रोडक्शन आपण घेतो 2-3 पॅराग्राफ मध्ये इंट्रोडक्शनच करतो. करू नका. साधारणतः पहिल्या पॅराग्राफमध्ये जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन दिलं, त्या पहिल्या पॅराग्राफमध्ये इंट्रोडक्शन दिल्यानंतर खालच्या पॅराग्राफमध्ये त्याचा संबंध विषयाशी कसा आहे ते एक्सप्लेन केल्यानंतर तुम्ही तुमच्या मूळ निबंधाला म्हणजे बॉडीला स्टार्ट करू शकता. खूप जास्त फापट पसार करू नका. असं केव्हा होतं जेव्हा तुमच्याकडे कंटेंट नसतो आणि तुम्हाला माहिती आहे आपल्याला 1200 शब्द पूर्ण करायचे म्हणून तुम्ही एखादी गोष्ट खूप ताणतात तेव्हा असे प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे याला पर्याय काय की तुमच्याकडे अँपल ऑफ एक्झाम्पल, अँपल ऑफ नॉलेज असलं पाहिजे जे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. जर तुमच्याकडे ते नसेल, तुमचं वाचन कमी असेल, तुम्हाला काही गोष्टी माहीत नसतील तर मग तुमच्याकडनं या चुका होतात की कन्साइज लिहिलं जात नाही. आपण पसारा लिहितो आणि त्याच्यानंतर मग मूळ एसेचा जो मुद्दा आहे आतला तो हरवून जातो कुठेतरी कोअरमध्ये त्या वेष्टनाबाहेर. तर असं करू नका. तिसरा जो शब्द आहे तो आहे की क्रेडिट विल बी गिव्हन फॉर इफेक्टिव्ह अँड एक्झॅक्ट एक्सप्रेशन. इफेक्टिव्ह काय? ठीक आहे, म्हणजे प्रभावी आणि अतिशय अचूक जे तुमचं विचार प्रकटीकरण आहे त्यालाच मार्क दिले जाते. ठीक आहे. आता प्रभावी म्हणजे काय की आपण बघितलंय की साधारणतः प्रभावी मांडणी काय असते तर दोन नट आहे. ठीक आहे. दोन म्हणजे हिरोज आहेत. सेम रोल आहे. ठीक आहे. सेम स्क्रिप्ट आहे पिक्चरची. मुळशी पॅटर्न बघा. मुळशी पॅटर्न मध्ये जो मराठी मुळशी पॅटर्न आहे आणि जो हिंदी मुळशी पॅटर्न आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये सलमान खानने काम केलंय, तर त्याच्यामधला फरक तुम्हाला ह्या विशिष्ट शब्दाच्या प्रभावी मांडणीची गोष्ट पूर्णपणे सांगून. याच्यात कसं असतं की त्या अभिनेत्याची ताकद किंवा कस आणि त्याची जी मांडणी आहे त्या विषयासंदर्भात तर ती विशिष्टपणे लागू झाली पाहिजे. ती मुळशी पॅटर्न मराठी मधला जो आहे त्याला लागू होते की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ती जी ऍक्टिंग आहे ती अतिशय रिअल वाटते. ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तुमच्या आजूबाजूला. ह्या गोष्टी घडून गेल्या पुण्याच्या म्हणजे आजूबाजूच्या परिसरात. त्यामुळे तो जो अभिनय आहे तो जिवंत वाटतो. या उलट जर तुम्ही जो हिंदी मधला आहे मुळशी पॅटर्नचा जो रिमेक आहे तो जो बघितला तर ते मेकॅनिकल आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला वाटेल की हे आर्टिफिशियल बनवलं गेलंय, हे मुद्दाम बनवलं गेलंय, इथे रोल हे घातले गेले जबरदस्ती
हे रोल त्यांनी व्यवस्थित निभावले नाही. ठीक आहे. तर हे प्रभावी मांडणी महत्वाची, एखाद्या विषयाची प्रभावी मांडणी करा. म्हणजे आता स्त्री सशक्तीकरण आहे, तर तुम्ही जनरली तेच बोलाल जे इतर बोलतात. तर मी एकदा स्त्री सशक्तीकरणामध्ये जे एक एसे घेतला होता, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की साधारणतः दोन गटांचा संवाद चालू आहे स्त्री शक्ती संदर्भात. मुलांचा, मुलींचा, त्याच्यामध्ये शिक्षक बोलत आहे. आणि मग ते एकमेकांना प्रश्न विचारता, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून स्त्री सशक्तीकरण या ज्या विषयाचा उलगडा होतो. मग वेगवेगळ्या क्षेत्रात ते जातात, वेगवेगळ्या शंका ते उपस्थित करतात की नक्की काय आहे, काय नाहीये. आणि मग ह्या विषयाला जो आवाका आहे किंवा याची जी बॉर्डर आहे ती आखली जाते. तर मांडणी खूप महत्वाची. संस्कृती संदर्भात आलेल्या एसेमध्ये मी मागच्या वेळेस एकदा जे आपले विवेकानंद आहे, तर विवेकानंदांचं एक उदाहरण दिलं होतं की विवेकानंदांनी म्हटलं होतं की बाबा जेव्हा ते चहा पित होते, तर एका इंग्रज अधिकाऱ्याने म्हटलं की तुम्ही बशी का वापरता? ठीक आहे. म्हणजे हे खूप मागास लक्षण आहे बशी वापरण्याचं. आमच्या इथे कसं आहे, आम्ही तोंड लावून पितो, तुम्ही बशीने पिता. मग ते म्हटले की ही आमची संस्कृती, जर एखादा तिसरा माणूस कोणी आला तर त्याला आम्ही चहा ऑफर करू शकतो कारण आम्ही बशीने पितोय आणि त्याला आम्ही कपातला चहा देऊ शकतो, तसं तुम्ही करू शकत नाही. ही संस्कृती आहे. तर तिथे एक्झॅक्ट मिनिंग जातं की आपले विचार काय किंवा आपल्या व्हॅल्यूज काय एकूण. तर ती संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे आपले जे मूल्य आहे, जे आपले सण, उत्सव, परंपरा आहेत, तर त्या आपण कशा गुंफलेल्या आहे चांगल्या पद्धतीने एकमेकांमध्ये आणि त्या आपण कशा पालन करतो याचं एकंदरीत जे सार आहे म्हणजे संस्कृती. तर ते तिथे एक्झॅक्ट जातं, ते एक्झॅक्ट गेलं पाहिजे. स्त्री सशक्तीकरण याचं जर तुम्हाला अनेक्डोट द्यायचा असेल तर तुम्ही एक्झॅक्ट तो दिला गेला पाहिजे. तिथे तुम्ही उदाहरण द्या. ठीक आहे. टी कॉम आहे. त्याच्यानंतर प्रतिभाताई पाटील आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जे रिसेंटचे काही उदाहरणं म्हटले तर मुर्मू यांची आता जर राष्ट्रपतीपदी निवड झाली तर ते उदाहरण तुम्ही देऊ शकता, स्त्री सशक्तीकरण. ठीक आहे. त्याच्यानंतर काही उद्योजक आहे, महिला उद्योजक, त्यांची उदाहरण देऊ शकतात की त्यांनी कसा स्ट्रगल केला. इंदिरा नोई आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. ह्या गोष्टी कनेक्ट करता आल्या पाहिजे, प्रिसाईज लिहिलं पाहिजे की त्या तुमच्या इंट्रोडक्शन मधून, त्या तुमच्या एकूण पॅसेज मधून परीक्षकाला कळलं पाहिजे की साधारणतः ह्या व्यक्तीला ह्या विषयासंदर्भातलं अचूक ज्ञान आहे. हा फरफटवत नेत नाहीये विषय, कारण याला माहिती नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्ही कन्सिडर केल्या लिहिताना, तर मग येणाऱ्या काळामध्ये तुमच्या एसेमध्ये ते हळूहळू उतरत जाईल. ह्या गोष्टी पटकन येणार नाही, पण तुमची प्रॅक्टिस खूप महत्वाची. तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस करत जाल तसं तसं तुम्हाला ते येत जाईल. आणि प्रॅक्टिस आधी तुम्ही साधारणतः वाचन वाढवण्याचा सराव करा. गोष्टी वाचत चला. सिलेबस मधल्या ज्या गोष्टी आहे, आता लवकरच एमपीएससीचा सिलेबस येईल, पण त्याच्या आधी युपीएससीचा जो सिलेबस आहे GS 1 2 3 4 चा, त्याच्यावर पण आपण डिस्कशन पुढे येणाऱ्या दिवसात घेणार आहोत. तर ते वाचत चला. आणि ते वाचल्यानंतर टॉपिक वाईज एक लिस्ट करा आणि त्या लिस्टनुसार एक 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 गोष्टी तुम्ही ऍड करत चला की ठीक आहे, या विषयावर आपण थोडंफार वाचलं आहे, या विषयावर आपल्याला जुजबी ज्ञान आहे. ठीक आहे. आपण काही काही मुद्दे नोंद करत चला. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला लॉंग टर्मला उपयोगी पडतील. ह्या वर्षीचा अटेम्प्ट देणारे, त्याच्या पुढच्या वर्षीचा डिस्क्रिप्टिव्हचा अटेम्प्ट देणारे. ठीक आहे. आतापासून तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे. आणि एक्झामिनरला वाचताना पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत कुठेच अडचण यायला नको, समजायला नको. म्हणजे त्याला समजण्यामध्ये अडचण नको यायला. ठीक आहे. की मला हा पॅसेज याच्याशी कसा कनेक्ट आहे ते त्याला विचार करावा जेव्हा लागतो तेव्हा तुमचे मार्क कमी होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे निबंध असा लिहावा की जर एखादा तिराईत माणूस आहे ज्याचा युपीएससी एमपीएससी काही एक घेणं देणं नाही आणि त्याने जरी हातात धरला तरी त्याला तो व्यवस्थित कळला पाहिजे. ठीक आहे. किंवा कळायला हवा की अच्छा अच्छा हे असं आहे का, अच्छा अच्छा ओके. ठीक आहे. तर मग हे करण्यासाठी, तो निबंध प्रवाही ठेवण्यासाठी कायम तुम्हाला हे जे कौशल्य लागतंय याच्यावर तुम्हाला आतापासूनच कष्ट घेण्यास, मेहनत घेण्यास सुरुवात करावी लागेल. आणि बाकी इतर GS 1 2 3 4 चे जे डिस्कशन आहे ते येणाऱ्या दिवसात आपण घेऊ. आणि आज एसे बाबत जे आपण डिस्कशन घेतलंय, आय होप ते तुम्हाला उपयोगी पडेल एकूण जे आहे. त्याच्यानंतर पण आपण एसे बद्दल एक दोन डिस्कशन किंवा आपण सेशन घेऊ, त्याच्यामध्ये साधारणतः एसे कसा लिहायचा, काय लिहायचा त्याच्याबाबत आपण डिस्कशन करू. हे साधारणतः एक इंट्रोडक्टरी सेशन होतं फक्त एसेचं की UPSC काय एक्सपेक्ट करते, एमपीएससीने जे दिलंय ते कदाचित यांच्याशी कोइन्साइड होईल. ठीक आहे.
आणि जर तसं झालं तर मग तुम्हाला देखील त्या हिशोबाने काम करण्यास किंवा कष्ट घेण्यास वाव आहे. ठीक आहे. तर एवढे बोलून मी आजचं सेशन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.